In the last part, we study about the cohesion of stamen, and in this part, we study about the adhesion of stamen. In the last previous part, we discussed on the cohesion of stamen, and there are three types of cohesion of stamen: Adelphi, Syngeny, and Synandry. When the stamens of flowers are partially or completely fused with each other, then that condition is called as a cohesion of stamen. When the stamens of flowers are partially or completely fused with each other, ज्याला स्टॅमेन्स पार्शियली किंवा कम्प्लिटली एकमेकांना फ्यूज झाले असतील तेव्हा त्याला म्हणतात कोहेजन ऑफ स्टॅमेन. अँड नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द अडेझन ऑफ स्टॅमेन. व्हेन द स्टॅमेन्स ऑफ फ्लॉवर्स आर फ्यूज विथ dissimilar floral holes like calyx, corolla, gynoecium, then that condition is called as a adhesion of stamen. बघा काय सांगितलं मी, adhesion of stamen म्हणजे काय? ह्या ठिकाणी स्टॅमेन्स कोणाला चिकटलेले आहेत? डिसिमिलर फ्लोरल होल्सला, म्हणजे दुसऱ्या फ्लोरल होल्सला. मग एकतर ते कॅलेक्सला चिकटलेले असतील, करोलाला चिकटले असतील किंवा गायनोशियमला चिकटलेले असतील, तेव्हा त्याला म्हणायचं अडेझन ऑफ स्टॅमेन्स. मीन्स इट इज अ फ्युजन ऑफ डिसिमिलर फ्लोरल होल्स. अडेझन म्हणजे काय? फ्युजन ऑफ डिसिमिलर फ्लोरल होल्स. कोहेजन ऑफ स्टॅमेन्स म्हणजे काय? देर इज अ फ्युजन ऑफ सिमिलर फ्लोरल होल्स. स्टॅमेन्सला चिकटलेले होते, जर एकमेकांमध्ये चिकटलेले असतील स्टॅमेन्स, बरोबर आहे, त्याला म्हणायचं कोहेजन. आणि ज्याला स्टॅमेन्स दुसऱ्या फ्लोरल होल्सला चिकटलेले असतील त्याला म्हणायचं अडेझन ऑफ स्टॅमेन्स. अँड हेन्स इट इज अ डेफिनेशन ऑफ अडेझन ऑफ स्टॅमेन्स. व्हेन द स्टॅमेन्स आर फ्यूज विथ another dissimilar floral holes like calyx, corolla, and gynoecium, then that condition is called as a adhesion of stamens. And there are four types of adhesion of stamens. The first one is episepalous stamens. Second one is epipetalous stamens. Third one is epitepalous stamens, and last one is gynostegium or gynandrous. These are the four types of adhesion of stamen. हे adhesion of stamen से चार types है. Adhesion of stamen से definition क्या है? When the stamens of flowers are fused with another dissimilar floral holes. जर दुसऱ्या डिसिमिलर फ्लोरल होल्सला स्टॅमेन्स चिकटलेले असतील, कॅलेक्सला असतील, करोलाला असतील किंवा गायनोशियमला असतील, त्यांना जर स्टॅमेन्स चिकटले असतील त्याला म्हणायचं अडेझन ऑफ स्टॅमेन्स. स्टॅमेन्स एकमेकांना चिकटले असतील त्याला म्हणायचं कोहेजन ऑफ स्टॅमेन्स. आणि अडेझन ऑफ स्टॅमेन्स किती टाइप्स आहेत? चार टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज अ episepalous stamens. When the stamens are fused with sepals of the calyx, then that type of adhesion of stamen is called as episepalous stamens. जर स्टॅमेन्स सेपल्सला चिकटलेले असतील, when the stamens are fused with the sepals of the calyx, sepals are the smallest member of the calyx. कॅलेक्सच्या मेंबर स्मॉलर मेंबरला काय म्हणायचं? सेपल म्हणायचं. मग ज्यावेळेला स्टॅमेन्स सेपलला चिकटलेले असतात तेव्हा त्याला म्हणतात episepalous stamens. It is rarely found in the nature. Episepalous condition is rarely found in the nature. An example of episepalous stamen is Quisquelis. We call that Madhumalti, and commonly it is also called as a Rangoon creeper. ज्याला मराठीमध्ये मधुमालती म्हणतात किंवा त्याचा कॉमन नेम रंगून क्रीपर आहे. द बोटॅनिकल नेम इज कॉल्ड एज अ Quisquelis. In that there is a episepalous condition is present. In that the stamens are fused with the sepals. The second one is a epipetalous condition. This is second type of adhesion of stamen. In this case, the stamens are fused with the
पेटल्स ऑफ करोला. या ठिकाणी स्टॅमेस कशाला चिकटलेले आहेत? पेटल्सला चिकटलेले आहेत. मग अशी कंडिशन असते त्याला म्हणायचं इपी पेटल्स कंडिशन. वरच्या याच्यात काय होतं? स्टॅमेस आर फ्यूज विथ द सेपल्स, म्हणून आपण त्याला काय म्हटलं? इपीसेपलस स्टॅमेस म्हटलं. हिअर द स्टॅमेस आर फ्यूज विथ द पेटल्स, then that type of adhesion of stamen is called as a epipetalous stamens. And the example of epipetalous stamens is dhatura. धतुरामध्ये स्टॅमेस कशाला चिकटलेले असतात? पेटल्सला चिकटलेले असतात, म्हणून त्या अडेझनला काय म्हणायचं? इपीपेटलस स्टॅमेन्स असं म्हणायचं. अँड नेक्स्ट टाइप इज अ इपीटेपॅलस स्टॅमेन्स. We know the calyx, corolla, androecium and gynoecium. These are the 4 floral holes of the flower. When all these floral holes are present in the flower, that flower is called as a complete leaf flower. ज्याला हे चारही फ्लोरल होल्स कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम चारही फ्लोरल होल्स प्रेझेंट असतील, then that flower is called as a complete flower. If the any one floral hole is absent, either calyx, corolla, androecium or gynoecium, यांच्यापैकी कुठलाही एक फ्लोरल होल अब्सेंट असेल, then that flower is called as an incomplete flower. Now the question is that we know the sepals, petals. Now what is about the tepals? Tepal is the smaller member of perianth. Sometimes there are 3 floral holes are present in the flower. Out of 3 floral holes, 2 floral holes are easily identified. That is androecium and gynoecium. But there is another floral hole is present. Means there are 3 floral holes are present in flower. One is androecium, second one is gynoecium, and third one. Now that third floral hole, either it is a calyx or corolla. When it is difficult to say either it is calyx or corolla, काही फ्लॉवर्स असे असतात त्याच्यामध्ये 3 फ्लोरल होल्स असतात. त्या 3 फ्लोरल होल्स मध्ये एक अँड्रोशियम असतो, एक गायनोशियम असतो आणि एक तिसरा फ्लोरल होल असतो. मग त्या तिसऱ्या फ्लोरल होलला कॅलिक्स म्हणायचं की करोला म्हणायचं, असं ज्या वेळेला कन्फ्युजन होतं, देन दॅट फ्लोरल होल इज कॉल्ड ॲज पेरियांथ. मग तुम्ही म्हणाल की सर सिंपल आहे. इट इज व्हेरी सिंपल. इफ दॅट इज ग्रीन पार्ट, that is calyx. If that floral hole is colored, attractive in nature, that is called corolla. But sometimes in some exceptional cases the calyx are look like a petals. काही वेळेला calyx are generally green in color. They are not mostly green in color. They are generally green in color. But in some exceptional cases the calyx are look like a petals. मग ह्या ठिकाणी तिसरा फ्लोरल होल्स हा जरी ग्रीन नसला, कधी कधी पेटल सुद्धा कलर असतात, मग त्याला काय म्हणायचं? मग त्याला कॅलिक्स म्हणायचं की करोला म्हणायचं? असं ज्या वेळेला कन्फ्युजन होतं, देन दॅट फ्लोरल होल इज कॉल्ड एज अ पेरियांथ अँड द स्मॉलर मेंबर ऑफ पेरियांथ इज कॉल्ड एज अ टेपल. जसं करोलाच्या स्मॉलर मेंबरला पेटल म्हणतात, कॅलिक्सच्या स्मॉलर मेंबरला सेपल म्हणतात, लाईक दॅट the smaller member of perianth is called as a tepal. And when the stamens are fused with the tepals, मग ज्या वेळेला स्टॅमेस टेपल्सशी फ्यूज झालेले असतील, टेपल्सशी युनाइट झालेले असतील, then that type of adhesion of stamen is called as a epitepalous stamen. मग त्याला म्हणतात epitepalous stamens when the stamens are fused with the tepals of perianth. करोलाचा स्मॉलर मेंबर पेटल, कॅलिक्सचा स्मॉलर मेंबर सेपल, पेरियांचा स्मॉलर मेंबर टेपल. मग ज्या वेळेला स्टॅमेन्स टेपल्सला चिकटलेले असतील, देन दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अ इपीटेपॅलस स्टॅमेन. अन एक्झाम्पल ऑफ इपीटेपॅलस स्टॅमेन इज एलियम सेपा. जनरली वी कॉल दॅट ओनियन. जर कांद्यामध्ये बघितलं, कांद्याच्या फ्लॉवरमध्ये बघितलं तर 3 फ्लोरल होल्स असतात कांद्याच्या फ्लॉवरला. एक कॅलिक्स असतो, एक अँड्रोशियम असतो,
एक गायनोशियम असतो आणि एक तिसरा फ्लोरोरोल असतो. 3च फ्लोरोरोल आहेत. त्या तिघांपैकी एक अँड्रोशियम एक गायनोशियम आहे. तिसरा जो फ्लोरोरोल आहे त्याला त्या फ्लोरोरोलला म्हणतात पिरियांत आणि त्याच्या स्मॉलर मेंबरला म्हणतात टेपल. आणि हे जे स्टॅमेन्स आहेत हे टेपलला चिकटलेले असतात. देन दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अ इपिटेपलस स्टॅमेन. An example of epitephallus stamen is a Allium cepa, that is onion. And the last type of adhesion of stamen, that is a gynostegium. This is the last type of adhesion of stamen. Here the stamens are fused with the part of gynoecium. Stamens are fused with the gynoecium. Then that condition is called as a gynostegium or gynandrous. And that stamens are called as a gynandrous stamens. वरच्या याच्यामध्ये स्टॅमेन्स कशाला चिकटले ते सेपल्सला चिकटले ते. सेकंड मध्ये स्टॅमेन्स फ्यूज विथ द पेटल्स. इन थर्ड टाइप स्टॅमेन्स फ्यूज विथ द टेपल्स and in the last type stamens are fused with the part of gynoecium. Gynoeciumच्या कुठल्याही पार्टला स्टॅमेन्स चिकटला असेल then that type of adhesion of stamen is called as a gynostegium and such stamens are called as a gynandrous stamens. In case of clitoria, ज्याला आपण रुई किंवा रुचकिन म्हणतो, इन दॅट द स्टॅमेन्स आर फ्यूज्ड विथ द स्टिग्मा ऑफ द गायनोशियम. सी, दिस इज द पेंटागोनल स्टिग्मा. इन द क्लाइटोरिया स्टिग्मा इज पेंटागोनल and there are two styles and two ovaries are present. Here these are the stamens and the stamens are fused to the stigma of the gynoecium and the stamens are in the form of पेअर ऑफ पॉलिनिया. हे जे स्टॅमेन्स असतात ते कशाच्या फॉर्म मध्ये असतात? पेअर ऑफ पॉलिनियाच्या फॉर्म मध्ये असतात. अँड दीज स्टॅमेन्स आर फ्यूज विथ द स्टिग्मा ऑफ द गायनोशियम. अँड हेज such a adhesion of stamen is called as a gynostegium and the such stamens are called as a gynandrous. An example of gynostegium is Calotropis. We call that Rui or Rutsky. And this is all about the adhesion of stamen. Okay, got it? In the next lecture, means tomorrow, we will discuss on the last topic of this chapter, that is placentation. Okay, thank you.